अभंग आहे. हरिभजना बिन काळ घालू. सगळ्यांनाच माहिती आहे परिचयाचं. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे थोडस त्याला एक चाल बांधण्याचा प्रयत्न केला. Hare
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हरिनाम हरिभजन आपल्याला चैतन्य देण्याचं काम करतं. परमेश्वराचं नामस्मरण केल्यानं जीवनामध्ये चैतन्य निर्माण होतं. अगदी संत महंतांनी सुद्धा अनेक निरूपणातून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची, परमेश्वराची आळवणी करायची आणि मानसिक समाधान कसं लाभून घ्यायचं आणि जीवन सर्वांग सुंदर कसं घडवायचं याची शिकवण दिली. त्या पद्धतीने जगण्यासाठी काही 4 महत्त्वाच्या टिप्स मी आपल्यासाठी देतो. बघा मंडळी, परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं ठीक आहे, पण तेवढ्यासाठी आपल्याला बरेच कष्टही घेणं लागतं.
एवढी मोठी कलाकृती, सुंदर कलाकृती आपल्याला निर्माण केली, आपल्याला प्रचंड बुद्धिमत्ता दिली. आपण आता चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचायचा प्रयत्न सुरू आहे, पोहोचलो देखील थोड्याच अवकाशामध्ये. आणि आता सूर्यावर जायचे स्वप्न बघतोय. आता हे निसर्गाच्या थोडस विरुद्ध दिशेने आपण चाललोय असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आपल्या आवाक्यामध्ये जेवढा आहे तेवढा पण करायला हवं. नाहीतर शेवटी आपला विनाश वाटत आहे. तेव्हा आपण जगण्यासाठी काय करावं? कोण हिशोब ठेवणार? कोणाला किती दिले आणि किती वाचवले? आपण आयुष्यामध्ये भरपूर गाऊले, पण कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले कोण हिशोब ठेवणार? म्हणून ईश्वराने एक सोपा उपाय केला. आपल्याला जन्माला हाताला रिकाम्या हाताने पाठवले आणि जाताना सुद्धा रिकाम्या हातानेच बोलवून घेतले. खरं म्हणजे परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्याच असतात, बाकी सगळं भरपूर. कचरा पेटी पडलेली भाकरी सांगते की माणूस त्याचं पोट भरलं की नाही त्याची कसरत नाही. हो, जेवताना त्या शेतकऱ्याचे आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाचे, पण झोपी जाताना सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैनिकाचे कधी आभार मानायचं विसरायचं. कोणतेही कर्म करा, पण एक गोष्ट विसरू नका की परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो. तो अंधारामध्ये करा, कोणाड्यामध्ये करा, चार भिंतीच्या आतमध्ये दरवाजे बंद करून वाईट गोष्टी, वाईट कर्म करा, परमेश्वर नेहमीच ऑनलाईन असतो. लक्षात हल्ली आपण स्वारी म्हणतो, पण त्या ब्रिटिशांनी आपल्याला अगदी घालून दिलेले नियम आणि ते शब्द एक्सक्यूज मी आणि सॉरी. तर स्वारी म्हटलं की आपलं भांडण संपतं. आपण एकमेकांना स्वारी म्हणतो, आपलं भांडण मिटतं. पण डॉक्टरनं स्वारी म्हटलं एक माणूस संपतो. हल्ली नाती आपण जपतो, पण ती नाती कशी असावी? नाती हृदयातून असावी. हल्ली हृदयाची नाती वृद्धाश्रमात सापडतात, कारण रक्ताची नाती घरातून हकलून देतो आपण, आणि तिथे बाहेरची माणसं रक्ताची नाती जोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात आणि म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्यासाठी वृद्धाश्रमात येतात. म्हणून जिवंतपणीच नाती सांभाळा, कारण ताजमहाल मुमताजने पाहिला नाही. ताजमहाल मुमताजने पाहिला नाही, जगाने पाहिला. तिच्या स्मरणार्थ बांधला. एवढं प्रेम केलं.